पोरो, तुमचा M2 चा पेपर जवळ आलेला आहे. आपण PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देत आहे. आपण टोटल 3 पेपर बघत आहोत. त्या 3 पेपर मधले 2 मार्कचे जेवढे प्रश्न आलेले होते ते सर्व प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत ते व्हिडिओ बघून घ्या. आजच्या या व्हिडिओ पासून आपण 4 मार्कचे प्रश्न बघणार आहोत. आता ह्या तिन्ही पेपर मध्ये जेवढे काही 4 मार्कला प्रश्न आलेले आहेत, क्वेश्चन नंबर 2 मध्ये, क्वेश्चन नंबर 3 मध्ये आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये, ह्या तिन्ही क्वेश्चनचे आणि तिन्ही पेपर मधले सर्व क्वेश्चन आपण बघणार आहोत. वन बाय वन आपण बघूया. तर हे 4 मार्कचे क्वेश्चन अतिशय महत्वाचे आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये हे जसेच्या तसे प्रश्न येतील किंवा याच्या सारखा प्रश्न येईल. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा अभ्यास झालेला आहे आणि ज्यांचा अभ्यास अर्धा झालेला आहे, ज्यांचा अभ्यास थोडा राहिलेला आहे, ज्यांचा अभ्यास अजून काही झालेला नाही, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितलात तुम्ही की त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येते की अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, तर चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 21. मी सिक्वेन्स आपण सुरुवातीपासून जे घेतलेलं आहे तेच क्वेश्चन नंबरचा सिक्वेन्स देत आहे. ठीक आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/√1 - x² sin इनवर्स x होल स्क्वेअर dx. याचं सोल्युशन आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा काय करा, I = लिहून घ्या इंटिग्रेशन 1 हे साइन इनवर्स x होल स्क्वेअर, मी सुरुवातीला लिहून घेतो साइन इनवर्स x होल स्क्वेअर आणि ह्या ठिकाणी इंटू 1/√1 - x² dx. ठीक आहे, मी काहीही चेंज केलेलं नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण टर्म्स मागे पुढे घेऊ शकतो. फक्त मी काय केलं, हे टर्म इथं घेतलं आणि ही टर्म ह्या ठिकाणी घेतलं. राईट, सेपरेट टर्म लिहून घेतलं. मग याला नाव द्या इक्वेशन नंबर 1. राईट, मग आता ह्या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला प्रॉब्लेम बघितल्या लक्षात येते. सॉरी, हा प्रॉब्लेम तुम्हाला बघितल्या लक्षात येतो. तर ह्याच्यामध्ये पुट करायचं आहे तुम्हाला. काय पुट करायचं आहे, साइन इनवर्स x = t. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. राइट, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x = डेरिव्हेटिव्ह ऑफ t. साइन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय येते, 1/1 - x². हा dx इकडे आणा, इकडे काय शिल्लक राहील, फक्त dt. ठीक आहे, मग ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. बघा, इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर आन्सर तुम्हाला काय मिळते. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स इंटिग्रेशन 1 साइन इनवर्स x. साइन इनवर्स x च्या ठिकाणी काय ठेवलं आपण, t ठेवलेला आहे. राईट, म्हणजे 1/t². 1/√1 - x² dx. 1/√1 - x² dx ला काय लिहिता येते आपल्याला, dt लिहिता येते. ठीक आहे, मग आता त्या ठिकाणी हे t² वर न्या, मायनस होते पॉवर. राईट, कोणता फॉर्म्युला वापरायचा मग याच्यासाठी, x⁻n चा फॉर्म्युला वापरायचा. राईट, x⁻n चा काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन x⁻n dx. राईट, x⁻n+1/n+1. मग इथे काय आहे, t⁻². मग याचा जर आपण अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला इंटिग्रेशन जर घेतलं आपण, ठीक आहे, काय येईल इंटिग्रेशन, काय येईल सांगा. बघा, याचं इंटिग्रेशन t⁻2 -2 यांची व्हॅल्यू प्लस आहे. राईट, +c. राईट, नेक्स्ट मग हे t⁻2 -2 + 1 -1 +c. राईट, -1 ह्याला डिवाइड करा, हे मायनस होते. राईट, t⁻1 म्हणजे 1/t आणि ह्या t ला जर वर न्यायचा असेल तर t इनवर्स होते आणि t इनवर्स ला आपण 1/t लिहू शकतो +c. मग t ची व्हॅल्यू पुट बॅक करा, पुट बॅक t ची व्हॅल्यू, पुट बॅक
टी इक्वल्स टू काय पुट करायचं आहे रे, साइन इनवर्स एक्स. मग पुट करा -1 साइन इनवर्स एक्स प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. राईट. अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधला प्रॉब्लेम आहे. 4 मार्क्ससाठी हा प्रॉब्लेम तुम्हाला फायनल पेपर मध्ये आलेला होता. तुम्हाला सुद्धा तुमच्या पेपर मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन cos x अपॉन sin x प्लस 1 अपॉन sin x प्लस 2 इंटू dx. हा सुद्धा 4 मार्क्स साठी आलेला प्रश्न आहे. राईट. 4 मार्क्स. आणि याच्या अगोदरचा सुद्धा हा प्रश्न 4 मार्क्स साठीच आलेला होता. राईट. लक्षात आलं. हा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि ह्या आन्सरची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक वरती क्लिक करा आणि जॉईन करा. त्यामध्ये PDFच्या फॉर्ममध्ये तुम्हाला जे काही मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतोय त्याचे PDFच्या फॉर्ममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स मिळतील. ठीक आहे. हा. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 22. हा सुद्धा एकदम इझी आहे. राईट. हा सुद्धा प्रश्न इझी आहे. फक्त थोडस कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे असू द्या. राईट. तुम्हाला लगेच समजून जाईल आणि तुम्हाला सुद्धा अशा टाईपचा प्रॉब्लेम फायनल पेपर मध्ये सॉल्व्ह करता येईल. पहिल्यांदा I इक्वल्स टू इंटिग्रेशन cos x अपॉन साइन x प्लस 1 आणि हे साइन x प्लस 2 इंटू dx. राईट. दिस इज द इक्वेशन नंबर 1. राईट. इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट काय करणार बघा. आता डायरेक्ट तर आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. मग पुट करावं लागेल. काय पुट करणार, कोण सांगते काय पुट करायचं. पुट साइन एक्स इक्वल्स टू टी पुट करा. राईट. मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आणि हे डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येते रे, cos x. आणि ह्याचं dt अपॉन dx. मग हे cos x dx इक्वल्स टू dt. राईट. ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स चला याच्यामध्ये ठेवा आणि सांगा. बघा cos x dx ला dt लिहिता येते. cos x dx ला काय लिहिता येते, dt लिहिता येते. राईट. वर आता काही शिल्लक नाही, काहीच नाही म्हणजे 1 राहील. साइन x ला काय पुट करायला होतं आपण, t म्हणजे t प्लस 1. या ठिकाणी साइन x ला काय पुट करायला होतं आपण, बघा पुट केलेला आहे. साइन x म्हणजे t म्हणजे साइन x च्या ठिकाणी t ठेवायचं. राईट. t प्लस 2. ठीक आहे. हे मिळालं आपल्याला. राईट. हे dt तर साईडला लिहा. ठीक आहे. हा. नेक्स्ट त्याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता हे आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करता येणार नाही. मग याला कशाने सॉल्व्ह करावं लागेल, बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. पार्शियल फ्रॅक्शन आपण याला सॉल्व्ह करूया. बाय युझिंग partial fraction. ठीक आहे. आता हे इंटिग्रेशन आणि dt थोडस साईडला ठेवून घेऊया आपण. आणि हे सॉल्व्ह करून पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करून मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं. ठीक आहे. बघा इंटिग्रेशन 1 अपॉन हे t प्लस 1 आणि हे t प्लस 2. तर ह्याला काय लिहिता येते, a अपॉन हे इंटिग्रेशन घ्यायची गरज नाही.
राईट, ए अपॉन टी प्लस 1 प्लस बी अपॉन टी प्लस 2, राईट. हा, नेक्स्ट बघा, ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. ठीक आहे. हा, मग नेक्स्ट काय करायचं, याला सॉल्व करून घ्या. 1 अपॉन टी प्लस 1 हे टी प्लस 2, याचा एलसीएम घ्या, टी प्लस 1 आणि हे टी प्लस 2, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन ए इंटू टी प्लस 2 प्लस बी इंटू टी प्लस 1, राईट. ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय शिल्लक राहील, 1 इक्वल्स टू ए इन ब्रॅकेट टी प्लस 2 प्लस बी टी प्लस 1, राईट. दिस इज द इक्वेशन नंबर 4, राईट. या इक्वेशन 4 मध्ये बघा, टी इक्वल्स टू एकदा -1 पुट करा आणि टी इक्वल्स टू एकदा -2 पुट करा. ठीक आहे. मग पुट t equals to -1 in इक्वेशन 4. -1 जर पुट केला आपण याच्यामध्ये, हे -1 प्लस 2, इथे जर -1 पुट केलात बघा, -1 प्लस 1 0, 0 इंटू बी 0 होऊन जाते. मग हे ए, राईट, हे ए -1 प्लस 2 प्लस 1, ए इंटू 1 म्हणजे ए ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 1 मिळाली. नेक्स्ट आता बी ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायचं असेल तर पुट टी इक्वल्स टू -2 इन इक्वेशन 4, राईट. म्हणजे 1 इक्वल्स टू, ह्या ठिकाणी जर तुम्ही -2 पुट केलात, -2 प्लस 2 0, 0 इंटू ए 0 होऊन जाईल. फक्त हे बी ची टर्म मिळेल आपल्याला, टी च्या ठिकाणी -2 प्लस 1, राईट. 1 इक्वल्स टू बी, हे -2 प्लस 1 म्हणजे -1, 1 इक्वल्स टू हे मायनस बी, राईट. 1 इक्वल्स टू म्हणजे ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळाल्या. मग इक्वेशन 3 मध्ये पुट करायचं आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. ठीक आहे, चला घेऊया. बघा, याच्यामध्ये पुट करायचं. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स, ए ची व्हॅल्यू पुट करा. ए ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन टी प्लस 1, त्याचं इंटिग्रेशन पण घ्यायचं, हे डी टी, राईट. प्लस बी ची इंटिग्रेशन पण घ्यायचं, -1 हे टी प्लस 2 इंटू डी टी. ठीक आहे, हे प्लस मायनस मायनस होते. इंटिग्रेशन 1 अपॉन टी प्लस 1 मायनस हे डी टी मायनस इंटिग्रेशन 1 अपॉन टी प्लस 2 डी टी. ठीक आहे. मग आता नेक्स्ट काय करणार, हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स चा फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स लॉग एक्स. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी काय येईल रे, हे लॉग टी प्लस 1 मायनस लॉग टी प्लस 2. ठीक आहे. इकडचं दिसत नाही का तुम्हाला, हा. मग आता इथं ह्या ठिकाणी प्लस सी, लॉग एम प्लस एन चा फॉर्म्युला वापरा, लॉग एम प्लस एन चा. मग हे लॉग एम मायनस एन चा, लॉग एम मायनस एन चा लॉग एम बाय एन, म्हणजेच हे टी प्लस 1 अपॉन टी प्लस 2 प्लस सी. टी ची व्हॅल्यू पुट करायची, टी ची व्हॅल्यू काय पुट करायची, साइन एक्स, राईट. टी ची व्हॅल्यू काय पुट करायची, साइन एक्स. म्हणजे फायनल आन्सर मी ह्या ठिकाणी लिहितो. फायनल आन्सर बघा काय येईल, आय इक्वल्स टू हा हे लॉग टी च्या ठिकाणी काय ठेवायचं, साइन एक्स प्लस 1 अपॉन साइन एक्स प्लस 2 प्लस सी. हे आहे तुमचं फायनल आन्सर, राईट. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, हे आहे फायनल आन्सर, राईट. तर हा आहे 4 मार्कला प्रॉब्लेम तुम्हाला फायनल पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. हाच तुम्हाला रिपीट होऊ शकतो किंवा याच्या ठिकाणी साइनच्या ठिकाणी कॉस, कॉसच्या ठिकाणी साइन, असं इंटरचेंज करून तुम्हाला दिल्या जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो,
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्सच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जसा बेनिफिट होतोय त्यांना पण ह्या प्रश्नांचा बेनिफिट व्हायला पाहिजे, त्यांना पण M2 मध्ये चांगले मार्क पडायला पाहिजे, राईट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर समजा काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.